हॅलो गाईज, व्हेरी वेलकम टू माय व्लॉग. तर आज खूप दिवसानंतर व्लॉग शूट करते. व्लॉग असं विशेष काही नाही आहे, पण एक छोटासा विचार डोक्यात आला म्हणून तुमच्यासोबत व्लॉग शेअर केला आहे. आज जेवण झालं होतं आणि जेवण झाल्यानंतरचा जो पसारा आहे तो आवरण्यामध्ये मला खूप जास्त कंटाळा आला होता. इच्छाच नव्हती, असं वाटत होतं की आता डायरेक्टली झोपून घ्यावं, पण ते अशक्य होतं कारण करावं तर मलाच लागणार होतं. तर या गोष्टीवरून माझ्या डोक्यात एक विचार आला की लग्नाआधी मी जेव्हा आई वडिलांसोबत राहायचे तर तेव्हा सगळं माझी आई वन हँडेड ती सांभाळायची. म्हणजे घरातलंही काम प्लस ती वर्किंग वुमन आहे, तर तिचं जॉब प्लस ती घरातलं काम खूप छान सांभाळायची. आणि मी तेव्हा लहान होते, माझं 12वी नंतर लग्न झालं, तर मला माझ्या आईची मदत करायची कधी संधीच मिळाली नाही, तशी वेळच नाही आली. कारण ती नेहमी म्हणायची, आता तुझा अभ्यास महत्त्वाचा आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला मदत करावीच लागणार आहे, तर तू आता तुझ्या एज्युकेशनवर फोकस कर. त्याच्यामुळे तिनं मला कधीही काम लावलं नाही घरातलं, आणि मला तसं वेळही मिळायचं नाही कारण शेड्यूल पूर्ण बिझी होतं. ट्युशन प्लस कॉलेज करता करताच दिवस निघून जायचा. त्याच्यानंतर आता जेव्हा मी माझ्या घरी जाते लग्न झाल्यानंतर, तेव्हा ती म्हणते की सासरी तू करतेस ना काम, तिथे तुलाच करावं लागतं, आता माहेरी आलीस तर आराम कर, मी करेल सगळं, मला सवयच आहे, अशी ती म्हणते. म्हणजे आई ही किती मोठा त्याग करते, तिच्या एवढं मन कधीच कोणाचं मोठं होणार नाही आहे. ती लग्नाआधीही तिनं कधी काम लावलं नाही, आणि लग्न झाल्यानंतर ती आता म्हणते की तिकडे गेल्यावर तुला करायचंच आहे, इकडे काही करू नकोस, ती मला आराम करायला सांगते. म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या आईची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही, तरीही आपल्या परीने आपण तिला मदत करावी. बाय.